हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका उमेटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना, आणि श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवारसाठी स्पेशल काय करायला तर दाखवते तुम्हाला. एक मिनिट. तर हे पहा, मला करायचे बघा उडदाची वडी. तर कालच भिजू घातली होती. एक मिनिट. तर डाळ कालच भिजू घातली होती ताईनं, म्हणजे रात्री भिजू घातली होती. आता मिक्सरला फिरवून घेतली आहे मस्त अशी. इतकं घट्ट फिरवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला वडा हाताला जर पाणी लावलं तर हे चिटकत नाही आहे. इतकं असं घट्ट केलं का तर वडी छान येते. तर सांबर झाले, उकळायले, आणि वड्यामध्ये काय काय टाकायचं तर ते पण दाखवते तुम्हाला. एक मिनिट. आता हे छोट्या ह्याच्यात काढले, मोठ्या ह्याच्यात घ्यायचे तर व्यवस्थित कालवता वगैरे येते आपल्याला. तर हे कांदा चिरून घेतला एक मोठा असा, हिरव्या मिरच्या, आणि हे आहे कढीपत्ता भरपूर घालायचा. लेकरांना ह्याच्यातला काढता येत नाही आणि त्यांच्या खाण्यात येते विशेष म्हणजे. तर चला, ह्याच्यामध्ये हे मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेते. जिरे घालायचे थोडेसे. एक मिनिट. हे पहा, एक पूर्ण असं चमचा जिरे, अजून एक घातला तरी पण चव छान लागते. 2 चमचे जिरे घालायचं. आता हे सगळं बटर जे आहे ना, तर मी ह्या टोपल्यामध्ये काढून घेते सगळं व्यवस्थित. आणि मीठ आहे ना लास्टला टाकायचं ताई ना, कारण मिठाला काय होते, पाणी सुटते. मग पाणी सुटले की आपल्याला वडे करता येत नाही. तर आता मी तेल बी ठेवले तापायला. हे सगळं मिक्स करून घेतलं का की मीठ टाकून घ्यायचं. अगोदरच मीठ टाकलं का थोडं पाणी सुटल्यासारखं झालं की मग वडे येत नाही, तर चपटे होते, तर पाहिजे तशी येत नाही. तर त्याच्यामुळं मीठ पण घालून घेते मी. तुम्हाला दाखवते. हे पहा, सांबर बी उकळायले आणि वड्याला कढई पण ठेवली इकडं तळण्यासाठी. तर चला ताईनो, तेल ठेवलं इथं तापायला, आणि आपलं इकडं सांबर पण झालेलं आहे. सांबर रेडी झाले. आता तुम्हाला एक वडा अगोदर मी टाकून दाखवते, कारण तेल आता व्यवस्थित तापलं आहे आपलं. छोटासाच टाकते अगोदर. तर हे पहा, पीठ इतकं असं छान झालं की वाटी वगैरे काही घ्यायची गरज नाही. हे पहा, असं आरामशीर वडा तुम्ही टाकू शकता. झालं आहे आता, तेल व्यवस्थित गरम झाले. तर तुम्हाला दाखवते मी टाकून अजून वडे. फक्त हाताला पाणी लावायचं टाकताना. कशाच्या वाटीवर ठेवायची, कशावर ठेवायची काही गरज नाही आहे. मस्त होते तर, छान होते तर, चवीला छान लागते. तर थोडंसं तांदूळ टाकायचा पण भिजवताना. ज्यावेळेस आपण रात्री डाळ भिजू घालतात ना मैत्रिणींनो, तर त्यावेळेस काय करा, तुम्ही थोडेसे तांदूळ घाला त्याच्यामध्ये. कारण तांदूळ घासला का खरपूसपणा येते वड्याला आपल्या. छान तळायले तर हे आपलं सांबार बी तयार आहे. अजून कुणीच उठलं नाही आहे, रविवार आहे. मस्त असं सांबार बी तयार झाले. आता दुपारचा स्वयंपाक दुपारी अजून बघावं लागेल. हे आता नाश्त्याचं झाले, आणि आजीकडं पण जायचं आहे. हे वडे आता कुणी ताई काय करतात, वाटीवर घेऊन टाकतात. ज्याची त्याची समजा करण्याची पद्धत असते, पण ते कुठं त्याचा कुटाणा करा. त्याच्यामुळे हे असे पण खूप छान होते. तर तुम्ही एकदा करून बघा असे. बघा आता काय झालं, ह्या वड्याला कसा जसा पाहिजे तसा आलाय की नाही. मस्त, कशाचीच गरज नाही आहे, किंवा ना कॅरी बॅग, ना वाटी, ना कपडा, काहीच नाही. तर असे व्यवस्थित होते. तर चांगला कलर येईपर्यंत तळायचे. दाखवते पुन्हा तुम्हाला काढून. आणि चला, देवाला पण नैवेद्य दाखवून घेते मी. तर कसे वाटते, तुम्ही कसे करतात ताईंनो ते पण सांगा. जा तुम्ही कशा पद्धतीने करतात. आमच्याकडे तर काय, एक मिनिट तुम्हाला दाखवते ताईंनो. उडदाची ना, मी ह्याच्या आधी सांगितलेले की उडदाची डाळ नाही मिळत, तर हे काही असे गुंडू मिळते. तर तुम्हाला दाखवते. हे गुंडू म्हणजे हे अख्खं उडीद असते. हे बघा. तर ह्याचे जसे वडे होतात ना, तसे आपल्या डाळीचे वडे होत नाहीत. ह्याचे वडे एकदम नंबर 1, आणि चवीला पण छान लागते. तर ह्या ह्याला गुंडू म्हणते तिकडं हैदराबादकडं. आपला अख्खा मसूर कसा असते तसा अख्खा उडीद येते. तर डाळीपेक्षा ना ह्याची चव एकदम नंबर 1 मध्ये लागते. बघा, कलर पण किती छान आलाय आपल्या वड्यांना. ह्या का मस्त असा खरपूस झाली. तर आता काय करते, गॅस बारीक करते. अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते मी. आणि स्वामीच्या ह्याच्यामध्ये ते कसं आहे ना ताईंनो, पोतीत वगैरे की आपण जे काही आपण चटणी भाकर खा, पण ती दाखवायची देवाला असं. तर त्याच्यामुळे मला सवय लागलेली. आता काही जरी केलं का ताईंनो, तर मी अगोदर देवाला दाखवत असते. तर चला ताईंनो, असं देवाला. आणि हेच आपण खायला घ्यायचं असते मैत्रिणींनो.
तर म्हणजे माझी सांगायला बरं का, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचं करण्याचं वेगळं असते. तर ज्याचं त्याचं चांगलंच असते, आपलं म्हणजे भाव असते. आता आम्ही काय करतो, मी हे आपण असा नैवेद्य दाखवते आणि हे असा ठेवायचा 1-10-15 मिनटं. आपलं आवरूस तर करूस तर अगोदर देवाला दाखवायचं, बाकी सगळं आवरूस तर 10-15 मिनटं होते, तर नंतर आपणच घ्यायचं ते खायला. कारण असा तुकडा वगैरे मोडून ठेवलं का तर ते वेस्ट होतं आहे. ताईंनो नैवेद्यम समर्पयामी धूपम दीपम नैवेद्यम समर्पया. आणि असा इथं आंबे वगैरे तर ठेवलेलेच असतात आपले, हे कंपल्सरी दिवसभर असते. हे आपण जे काही खातात ना ते देवाला पण द्यायचं असते. तर चला ताईंनो, आता सगळे वडे मी आता एकदा तळून घेते आणि नंतर सगळ्यांना उठवते नाश्त्याला वगैरे. तर हे झालं आपलं नाश्त्याला तयार. तळून घेतले सगळे वडे. हां बाळू, आणि हे सिद्धूकडे मी 2 शेंगा शिवायला टाकले. तर शेंगा येतात थोड्या, म्हणलं थोडंसं होऊन द्यावं. तर हे पहा चांगल्या राहिल्या. आता वर्ष झाले बघा आता इन्न घेऊन शेंगाला. आता दुसऱ्या आल्या आता आईकडून तिथं असते. तर थोड्या एवढ्याच राहिल्यात आता. तर म्हणलं थोडंसं ऊन द्यावं, आणि हे ऊन चांगलं असतं या, लगेच करून टाकणार आहे. आता आज रविवार आहे, सगळे घरीच असते. तर थोड्या घेतलं तर सगळे छान होऊन जाते. आता वाळू घातल्यात, खालीच वाळू घातल्या, कारण वाळत्याला म्हणलं चांगल्या. ऊन तर एवढं आहे ना ताई नो, किती 34 डिग्री का काहीतरी आहे म्हणा हैदराबादला, भयानक ऊन आहे. या घालावं थोड्याशा वाळू. अशी मोठी झालीत आता, बघितलं का, काढायला पण आलेत आता. तर कधी आजी म्हणती काढायचे काय माहिती, काय असे छोटे मोठे, पण सहसा तर सगळे मोठेच आहे. तर बरी पण येते बघा इकडं ते. तर जेव्हा आजी म्हणाल तेव्हा काढायचे. बघू आता कधी म्हणते काय माहीत नाही आहे. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ, रेसिपी वड्याची कशी वाटली, आवडली तर नक्की शेअर करा. या व्हिडिओचा इथं चॅट करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.